काय वा मला अवघडच कुठं नाही बाबा. अरे 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 मागबा, अरे काय गडबड आहे? लयच गडबडीत निघालास बरं. अरे काय सांगू साधबा, लेकर बाळ उपाशीत, घरचा सिलेंडर संपलाय म्हणून तर चाललोय घाई गडबडीनं. अरे मग काढ ना काहीतरी उपाय. अरे मग त्यासाठीच चाललोय ना. अरे चूल, शेगडी, स्टो काहीतरी बघ की. अरे तेच तर डोक्यात येईना रे, काय करावं ते. अरे आण स्टो आणि करायला लाव कारभारणीला स्वयंपाक. त्यात काय? अरे त्याला काय राखेल, घासले, केरोसिन काही नको का? अरे तिन्हीला एकच म्हणते तर माधबा. अरे हो र, लोक विसरून गेलेत केरोसिन, राखेल, घासलेटला. अरे आता काय हे मिळतंय का? अरे हो र, विसरायचं काही पण नसतंय आणि विसरून जमत बी नसते. अरे हो र बाबा, सिलेंडरनं सगळं शिकवलंय. चूल, सरपण ह्या जुन्या गोष्टी विसरायच्या नसतात. हा, निसर्गाचा फेरात म्हणायचा. अरे हो र बाबा, जग जसं गोल आहे तसं जीवन बी गोलच आहे म्हणायचं. आता काही दिवसांनी लाईटीचं बी असं होऊ नये म्हणजे झालं बाबा. आता ते काय आपल्या हातात आहे होय. हो ते बी खरंच आहे म्हणा. अरे माधबा, सोपं बी काय नसतं या जगात आणि अवघड बी काय नसते. सगळ्याला मार्ग असतोच. अरे मानलं तर सगळं सोपं आहे, नाही तर लय अवघड आहे. हो, आता तुला सांगतो, परत एकदा राखेल भेटणार आहे स्टू पेटवाय. आता तू सरपण आणलंस, स्टू आणाय जाय शहराला, स्टू पेटव. बरं आहे बाबा चालू झालेलं, पण कसं आहे घेणाऱ्यांना बी राखेल घेत जावा, वाळलं चिळलं सरपण जाळी जावा, एकाच गोष्टी लावणी. खरंय बाबा, आपण गावाकडले लोक तरी खेड्यापाड्यातले वाळलं चिळलं सरपण गोळा करून खाऊ, पण शहरातले ना कसं करायचं? हा, हो ना, अवघड आहे. पण ह्याला माणूसच कारणीभूत आहे. माणसानं माणसासारखं वागलं असतं तर ह्या गोष्टी अडचणी आल्याच नसत्या. माणूस माणसासारखं वागणच झालाय. आपल्या गल्लीत बघ ना, कुठं कोणी वागत आहे का? गल्लीत नाही वागत तर ह्या दुनियामध्ये कोण वागणार आहे? माणूस कारणीभूत आहे, हे तुझं बरोबर आहे. माणूस माणूसपणच विसरून गेलाय, त्यामुळे ह्या गोष्टी येतात. अगदी खरं बोललोस तू. अरे बरं ते जाऊ दे. हा. अरे मला विसरूनच गेलो, सिलेंडर राहिले ना भाऊ मला आणायचं. अरे हो हो हो, मी गप्पाच्या नादामध्ये विसरलो बरं का. काय तू? हो खरे खरे खरे, बघ आता हे तुझ्यासारखं झालेलं दिसतंय. म्हणजे काय? तू सरपंच कस काय न्यायलास? सिलेंडर भेटतो सर, असंच आहे आता. बरं आहे बाबा, आता तिकडे दुकानात जायचं आपल्याला. काय नाही ना. काय करावं आता, आणावंच लागेल ना. अरे लिंबा, काय करेल ते तरी, येळच आली आता तशी. बरोबर आहे बाबा. पाहिलं पण न्या ना, जरा अवघड झालं रे. आता सरपंचानं म्हातारीला सगळं धोरण काय दिसणार नाही, काय नाही. आधी तुझ्या म्हातारीला दिसत नाही, अवघडच आहे राव. येईन येईन, तुमच्या बरोबर येईन अशी सरपण आणायची. आणतो बा आता मी बी सरपण. अरे हो, अरे मी तर ऐकले सरपंच येईल, तू म्हणला ना आता की बाबा येईन येईन येईल. अरे शहरामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी तर असं झालंय की लोक गावाकडे निघालेत म्हणा. गॅस नाही भेटल्यावर काय करणार होतं? ते कुठून सरपण आणणार? उपाशी राहते का ते? आपल्याला तरी आहे हे सरपण काडी कचरा काय आणून आपल्याला. गावाकडे निघाले तर बाबा, पण करू इतके नाही ना. हा ते बी खरंय. कोरोनामध्ये लय लोकांची हेळसांड झाली, पण आता बी बऱ्याच लोकांची काय व्हायले, धंद्या पाण्यावाल्याची, मुंबईला राहणाऱ्या लोकांची लय हेळसांड व्हायला लागली या सिलेंडर मुळे. बरं बरं, येऊ का मग मी? हो चला आता. चल.